हाय, मी रोकडीताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. थोरा मोठ्यांना मनापासून नमस्कार, लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर पुन्हा एक छोटीशी स्टोरी घेऊन मी समोर आलेले आहे. तर ती स्टोरी अशी आहे की कधीतरी सगळे मिळून आपल्याला भ्रमात टाकत असतात आणि अंतर्मनातनं एक हाक आपल्याला वारंवार येत असते, पण ती आपली ऐकण्याची मनस्थिती नसते. कारण आपल्याला सर्व बाहेरच्या लोकांचं ऐकायचं असतं आणि त्यावेळेस नक्की काही लोकांचा स्वतःचा फायदा होणार असतो आणि आपलं मात्र नुकसान होऊन जातं. तर कधीतरी ती मनाची हाक ती परमेश्वराची असते, अंतर्मनातली असते. जसं म्हणतात ना की कधीतरी मनाला एकदा आपल्या आत्म्याला विचारावं आणि 10 वेळा जर लोकांचं ऐकलं तर 20 वेळा स्वतःला विचारायचं आणि एकच हाक जर येत असेल तर ती अंतर्मनाची असते, परमात्म्याची असते. ते आपल्याला मेन ग्रीन सिग्नल असतं. कधीतरी मनाची हाक ऐकण्याची आणि ती परमात्म्याची साथ असण्याची आपल्याला ती पॉवर शक्ती समजली पाहिजे. तर एक छोटीशी स्टोरी आपल्याला असंच काही सांगून जाते की एक माणूस असतो आणि तो बकरा घेऊन चाललेला असतो आणि 4 चोर त्याला बघून घेतात आणि ते आपसातच ठरवतात की याच्या हातातला मात्र आपल्याला बकरा काढून घ्यायचा आहे, याला फसवायचं आहे. तर मग कसं फसवणार? मग ते काय करतात, अर्ध्या किलोमीटरवर उभे राहतात आणि त्याला सरळ रस्त्याने त्याला चालायचं असतं एका गावातनं. तर अर्ध्या किलोमीटरवर गेला तर एक चोर भेटतो, म्हणतो, अहो काका, कुत्रा कुठे घेऊन चाललात? तो बोलतो, अरे कुत्रा कुठे आहे, बकरा आहे ना माझ्या हातामध्ये, तुला काही दिसत नाही का? मग अजून पुढे जातो तर परत दुसरा चोर भेटतो, काका कुत्रा खूप छान आहे हो तुमच्या हातातला. तर तो बोलतो, अरे तुला कुत्र्यातला आणि बकऱ्यातला फरक कळतो की नाही? हा बकरा आहे ना माझ्या हातामध्ये. मग तो तसाच पुढे जातो आणि मग तिसरा चोर पुढे थांबलेलाच असतो. तो पण त्याला तसंच बोलतो, एवढ्या घाईघाईने कुठे हो, कुत्र्याला फरफटत चालवलं आहे तुम्ही, थोडा हळूहळू चाला की. तर मग तो माणूस परत बोलतो की यांना काय झालं आहे आज? मी बकरा घेऊन चाललेलो आहे आणि यांना कुत्रा का बरं दिसतोय? तो एकटक त्या बकऱ्याला बघतो, मला तर बकराच दिसतो आणि मी बकराच आणलेला आहे, माझ्या हातात बकराच आहे. परत पुढे जातो आणि पुन्हा तेच घडतं. अर्ध्या किलोमीटरवर गेल्यावर तो चौथा चोर थांबलेला असतो आणि तो चौथा चोर पुन्हा बोलतो, काका कुठे विकायला बिकायला घेऊन चाललात की काय कुत्रा? एवढ्या घाईघाईने काय कुत्र्याला घाईघाईने घेऊन चाललायत? तेव्हा मात्र त्याला असं वाटतं काहीतरी घोळ झालेला आहे. मला कधीचा दिसणारा बकरा हा बकरा नाही आहे. 1 जण बोलेल, 2 जण बोलेल, 3 जण बोलेल, 4 जण कसे काय एकच बोलू शकतात? आणि त्यावेळेस मात्र तो बकरा सोडून देतो आणि बोलतो, हा कुत्राच असेल. आणि मनाला तो समजवतो की मला भ्रम झालेला आहे की हा बकरा आहे म्हणून. आणि मग ते 4 चोर तो बकरा घेतात, चांगल्या किमतीने ते विकत असतील. पण नुकसान ह्या माणसाची झाली, कारण त्यांनी 4 जणांची गोष्ट ऐकली. मन त्याला 10 वेळा सांगत होतं की हा बकरा आहे, पण तो फसला, भ्रमात आला. आपली अवस्था मनाची कधीतरी तशीच होते. माझा घेतलेला निर्णय खूप ठाम असतो, छान असतो, परफेक्ट असतो आणि तो निर्णय मी फक्त लोकांचं वारंवार काहीतरी त्याच्यावर ऐकलं जातं आणि मग मला असं वाटतं की माझा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, तो व्यवस्थित नाही आहे आणि काहीतरी माझ्या मनात भ्रम तयार होतो आणि ती जी अंतर्मनातली हाक जी वारंवार मला येत असते की नाही, हे असं नाही, हां, हे असं आहे. पण त्यावेळेस मी माझ्या मनाचं न ऐकता ते अंतर्मनातली हाक आलेली असते. वारंवार ग्रीन सिग्नल मिळत असतं आणि ती परमात्म्याची हाक असते. ती न ऐकता मी इतरांचं ऐकून माझं नुकसान करते आणि इतर आपला फायदा करून घेतात. तर ही स्टोरी आपल्याला तेच सांगते, कधीतरी 10 वेळा लोकांचं ऐकण्यापेक्षा 20 वेळा स्वतःला एक प्रश्न करा. मन कधीच माणसाचं मनाला फसवत नाही, आपल्याला फसवत नाही. ते एकदा तरी आपल्याला छान ग्रीन सिग्नल देतं. ती अंतर्मनाची हाक असते. तिला ओळखण्याचा, नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि मनापासून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी मनापासून अगदी तुम्हाला थँक्यू, शुक्रिया.